35 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे, एक इनिंग, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. पंचांना विनंती आहे शेवटच्या सामन्यामध्ये थोडस स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायला सांगितलं तर संघ मालकांच्याकडून, सॉरी कमिटीकडून, तर आपल्याला विनंती असणार 35 मिनिटांमध्ये संपवायचे एक इनिंग. आणि आता बाकीचे सर्व नियम माहिती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर समोर करण, पहिला चेंडू वाईट टिश्यू आरकर आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार आलाय, जबरदस्त फटका, आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर आडव्या बॅटनं लॉब केला ऑन साईडला. यावेळी शतक्षण पंपल आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. काशीनाथ खाडे साहेब यांच्या माध्यमातून जिंकणारा जो संघ आहे त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक माझ्या हातामध्ये आलंय. म्हणजेच वन्नूर इथून काशीनाथ खाडे सर आले खास कागलवरून, आणि त्यांनी देखील बक्षीस आले असं दिलं गेले. थँक्यू सो मच काशीनाथ सर, आपलं मनापासून आभार आहे सर. कारण आपण उत्साह आणि त्याचबरोबर शाबास किती था पाहिजे आहे ते आपण देत आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. आता मात्र आपण थोडस सामन्याच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. फायनल डे, फायनल मुकाबला, फायनल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चांगली सुरुवात सागर याचा. पुढचा चेंडू वाईट आरकर टाकलाय, जबरदस्त चेंड, व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच घेतलाय. काय बघितलं आपण, बघायला गेलं तर डोळ्याचं पाणी पिटायच्या अगोदर डोळ्याची पाणी लवती तोपर्यंत चेंडू गेलाय थेट. क्या बात आहे, लाजवाब कॅच. हो हो, काय कॅच घेतलाय. झटका क्रमांक पहिला माघारी परतावं लागतंय. जो दोन्ही सामन्यामध्ये सुपर 8च्या आणि सेमी फायनलच्या सामन्यामध्ये ज्यानं रंग चढवलाय त्यानं ठरलाय या मॅच मध्ये मागं जातोय. थँक्यू सो मच. आणि आयोजक कमिटीला विनंती असेल एक माईक इथं अजून एक्स्ट्रा जोडा, कारण बक्षिसांची खैरात या सामन्यामध्ये नक्की होणार आहे. येस सर, आता जो कॅच घेतलाय त्याच्यासाठी 200 रुपये या ठिकाणी जमा झालेत आणि प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. आदरणीय स्वप्नीलजी फिरंगी यांच्याकडून. सर, सागर सर, अजून एक माईक जोडायला सांगा कृपया, आपल्याला विनंती असेल, कारण आपल्याला सामन्याकडे डिस्टर्ब नको. पाच चेंडू आणि त्याच्यावरती 5 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येताना अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण ही षटक बघतोय. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, गोलंदाजी प्रभावी सागर 5 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एकच धाव खर्च केली. यावेळी शेवटचा चेंडू संपुष्टात आलाय, म्हणजे षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय 5 धावा धावफलकावरती. सूरजजी सातपुते सर, आपल्याला विनंती आहे कृपया मायाशी संपर्क साधायचा. सर, सूरजजी सातपुते सर. रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना थँक्यू सो मच रसिक प्रेक्षक हो, कारण आपण आता स्क्रीनवरती सगळेजण दिसताय. बघा कॅमेरा आपल्या बाजूने फिरतोय. एकदा हाय करा सगळ्यांनी, यस हात दाखवा, यस यस यस. ज्यांच्याकडे कॅमेरा गेलाय त्यांचं लक्ष अजिबात नाही, कॅमेराकडे लक्ष द्या. आपण दिसताय कॅमेरामध्ये. आणि बघा खचाखच अगदी मैदान भरलंय, चारी बाजूने मैदानाच्या. बघायला गेलं तर रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतायत. अगदी बघायला गेलं तर आराम निवांत. स्वप्नील फिरंगे साहेब यांच्याकडून 200 रुपये आलेत प्रत्येक विकेटसाठी. सातपुते सर, सुरेश सातपुते सर, आपल्याला विनंती आहे जरा इकडे लक्ष द्या, आमच्याकडे देखील.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. पुढचं षटक घेऊन आला आणि बॅटल ड्रॉप करण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. म्हणजे सर बघायला गेलं तर नितीन सर पहिलं षटक झाले, दुसऱ्या षटकाचा खेळ मैदान त्याला सुरुवात झालाय आणि 2 चेंडू यावर चेंडू झाले. गोलंदाज आहे राज पाटील. या राज पाटीलनं बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच मध्ये प्रभावी अशी गोलंदाजी करते. राज पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट हँड ओव्हर द विकेटचा राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळी स्लाइस केलाय, बॉलला कापलाय परंतु इथं क्षेत्ररक्षण प्रभावी झालंय. क्षेत्ररक्षणच्या जोरावरती आपण बघतोय संघाची धावसंख्या अजून 1 धावसंख्या वाढली गेली म्हणजेच एका धावेने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 1.3 मध्ये आणि ही धावसंख्या जी आहे ती देखील महत्वाची आहे. चांद पाटील युवा मंच यांच्याकडून 300 रुपये देखील मगाच्या कॅचसाठी आपण दिलेले आहेत. थँक्यू सो मच. आणि यानंतर बघायला गेलं तर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 ओव्हर रिव्हर्स शॉटचा फटका खेळला गेलाय. याच्यावरती धाव मात्र जरूर मिळणार होणार नाहीये कारण जे बघायला गेलं तर सुरुवात जशी पाहिजे होती तेवढी सुरुवात मिळाली नाही. 1 विकेट गेली. अर्थातच जो बॅटर ह्या टुर्नामेंटमध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये चाललाय तो बॅटर पहिली विकेटच्या स्वरूपातली ती मिळाली. अर्थातच सागर महाडिकने ती महत्वाची विकेट घेतली आणि त्याच्यानंतर सुरू झालाय पायावरती अगदी बघायला गेलं तर खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर हा चेंडू देखील डॉट आलाय. षटक क्रमांक 2 संपुष्टात आले. रोख धावांचं कमी झालाय. 6 धावा फलकावरती आहेत. 1-6. इथं मात्र अडचणी नक्कीच विलास पाटील फाउंडेशन संघाच्या समोर पाहायला मिळते. 2 ओव्हर झालेत. 6 धावा धावफलकावरती आहेत परंतु म्हणतात ना की मोबाईलचा नेटवर्क नसेल तर तो फक्त खेळण्यासारखा वाटतो. तसंच खेळाडू जवळ कितीही कौशल्य असलं तरी त्याला आत्मविश्वासाचा नेटवर्कची गरज असते. एकदा का तो कनेक्ट झाला की खेळ सुसाट धावणार यात मात्र शंका नाही. परंतु हा सुसाट वेग घडवण्याची गरज आहे कारण अजून इंटरनेट कनेक्ट व्हायचं राहिले करण चव्हाण याच्यासाठी. बघूया करण कसा बॅटिंग करतोय कारण महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज आलाय अर्थातच रणजित मागच्या मॅचचा हिरो रणजित सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. करण याच्या समोर व्हाईटिश यॉर्कर नाद खुळा कोल्हापूरच्या भाषेतला शब्द तो नाद खुळा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय कारण अगदी जकरून ठेवलंय ते करण चव्हाण याला. लाजवाब चेंडू कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अगदी तिखट मारा आणि तिखट मारायच्या समोर काही चालत नाही. यावेळी मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देतोय. कव्हरचा फिल्डर आलाय त्या ठिकाणी. 1 रन वेगानं दुसरी धाव देखील वेगानं. धावांची गती वाढवण्याची हीच तिची रणनीती कारण प्रत्येक चेंडूवर हल्ला करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेणं अपेक्षित आहे. डॉट चेंडू जर खेळला कारण हा फायनलचा मुकाबला आहे आणि फायनलच्या मुकाबल्यामध्ये जर आपल्याला मोठी धावसंख्या उभार झाली तर प्रेशर घालता येईल गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत मॅच जेवढ्या बघितले तर गोलंदाजीच्या जोरावर घेतल्या गेल्या. त्या विलास पाटील फाउंडेशननं यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त झालाय परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. रणजित काय गोलंदाजी करतोय. अगदी भन्नाट वेगानं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. रूपडं बदललंय. डॉट चेंडू आलाय. रणजित चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर काय करण सारखं वादळ आहे. यावेळी ब्लॉक होलचा जरूर मनगटाचा वापर केलाय परंतु हा चेंडू आतमध्येच राहिलाय. 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
सर्व मान्यवर त्याचबरोबर रसिक प्रेक्षक या सामन्यानं ही मैदान अगदी चारी बाजूनं खचाखच भरलंय. आतमध्ये भव्य दिव्य गेली अनेक वर्ष सन्मानानं अभिमानानं स्वाभिमानानं आणि गर्वानं उभं असलेलं झाड देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 150-200 वर्षापूर्वीचं हे झाड आपल्या सर्वांचा सामना बघतंय, आपल्या सर्वांची एक KPL ची स्पर्धा बघतंय आणि ही स्पर्धा बरोबरच आपलं अस्तित्व या गावासाठी दिलेलं आपलं सन्मान देखील आपल्या डोळ्याने बघतंय. जिवंत झाड. काय कौतुक करावं लागेल KPLच्या कमिटीचं देखील, कारण हे मैदान जवळ शॉर्ट होतं आणि या मैदानासाठी खूप मेहनत घेतली KPLच्या सर्व कार्यकर्त्यांनी. यावेळी चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फंबल क्षेत्ररक्षण सिंगल जिथं मिळणार होती तिथं मात्र डबल धाव मिळाली. म्हणजेच 2 धावेनं आता मात्र सिंगलचं डबल धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता धावफलकावरती 1-1 हा आकडा 3 वेळा आलाय, म्हणजे 1-1 आउट मात्र 1 झालाय, म्हणजे 11 धावावरती 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शेवटचा चेंडू टाकला जातोय. कशा पद्धतीने खेळणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे. रणजित फुल टॉस आणि त्याच्यावरती तेवढा म्हणावा तसा फायदा घेताना मधून प्रोटेक्शन देतोय. कव्हरला 1 रन वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न नक्की करतोय परंतु मिळणार नाहीये. रनआउट स्वरूपातली 1 विकेटचं इथं पतन झालंय. सुनील याला माघारी परतावं लागते. 6 मध्ये 2 धावांची खेळी करून बॅक टू पॅव्हिलियन परतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. 2 बाद 12 डीजे. चेक हल चेक हल हल चेक याच दरम्यान बघायला गेलं तर एक सुंदर असा झेल. काय झेल घेतलाय. आहा. त्याच्यानंतर थोडीशी दुखापत झाली, जरूर थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपण बघायचंय, चेक करायचंय, पाणी देखील द्यायचंय त्यांना. चांगला झेल घेतलाय आणि विकेट क्रमांक 3 डाऊन. म्हणजे सर बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण समर्पण या कॅच वरती दिलंय. एफर्ट्स बोलतो ना, ते एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. विशाल आल्याच 0चा चष्मा घेऊन माघारी परतोय. मोठा पटका खेळण्याची जरुरी प्रयत्न केलाय. पाणी घ्यायचंय दादा, लागलेलं नाही ना? ओके ना? येस. फायनल मुकाबला आणि फायनल मुकाबल्यामध्ये सुरू झालाय. आता मात्र पडतायत, झडतायत, लोटतायत, मेहनत घेतायत, कष्ट घेतायत, जिद्द, संघर्ष, चिकाटी आणि त्याचबरोबर आपला सर्वोत्तम खेळ जो आहे तो दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. कॅच ऑफ द नाईट, जबरदस्त कॅच पाहायला मिळालाय आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय. हा कॅच म्हणजे आजच्या दिवसातली सुपर कॅच. गोलंदाजी डाकवरती राज पाटील राजा
आणि त्याचा चेंडू जबरदस्त अगदी बघायला गेलं तर पडल्यानंतर स्लोवर झालाय आणि त्याच्या जोरावरती आपण बघतोय याच दरम्यान 13-13 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3-13 म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही आहे. कारण तिसरं षटक झालंय, चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. करण चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी केली आणि त्याच्यानंतर समीकरण बदलतंय. षटक क्रमांकाचं होतं मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय राज पाटील याला समोर करण चव्हाण 10 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी समोर असणार आहे. मोठा बॅटर आहे, जरूर मोठा ट्राय केले जातात. यावेळी फटका फसलाय जरूर. चेंडू मागे फिल्डर आहे. एक डबल, एक धाव वेगाने घेतली. दुसरी रनचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील सक्सेसफुल पूर्ण झाली. 2 धावेने संघाची धावसंख्या आणखीन वाढली गेली. म्हणजेच मित्रांनो बघायला गेलं तर आता आकडा थोडासा वाढताना 15 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नीलजी फिरंगी यांच्यासाठी आता जो कॅच घेतलाय त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ते देखील जमा झाले. प्रशांत पाटील युवा मंच यांच्या स्वप्नील फिरंगे यांच्याकडून 200 रुपये आणखीन जमा झालेत. म्हणजेच बक्षिसांची खैरात आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. घ्या की घ्या, पैसा ढीग. आणि त्याच दरम्यान मोठा फटका, षटकार. षटकार आलाय म्हणजे धावांची गती आता वाढवण्याची तयारी सुरू झाली. आणि यावेळी मोठी विकेट जी आहे ती गळायला लागली. अर्थातच करण चव्हाण याला माघारी परतावं लागते. प्रशांत पाटील युवा मंचचे स्वप्नीलजी फिरंगे यांच्याकडून आणखीन 200 रुपये आताच्या कॅश साठी. थँक्यू सो मच. आणि सुनीलजी पवार सातपुते सर आपल्याला विनंती आहे की आपण थोडस लक्ष इकडे पण देऊया. पण खरं तर सामना चांगला चाललाय, रंगतदार मूड मध्ये. करण आउट गेलाय आणि त्याच्यानंतर आपण बघतोय 21 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच चौथं षटक जे आहे ते प्रगतीपथावर आणि परिणामता आपल्याला पाहायला मिळते की 21 धावा म्हणजे छोटी धावसंख्या सध्याच्या घडीला ही धावफलकावरती आहे. फायनलचा मुकाबला रसिक प्रेक्षकांना जसा पाहिजे तसा पाहायला मिळतोय का हे देखील महत्वाचं आहे. कारण पहिलं इनिंग सध्याच्या घडीला चालू आहे. 7-7 षटकांचा खेळ. करण चव्हाण माघारी गेलाय, सौरभ आलाय त्याची जागा घेण्यासाठी आणि गोलंदाजी ट्रॅकवर राज पाटील राजा सध्याच्या घडीला राज करतोय. कारण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 विकेट घेतलेत आणि 9 धावा फक्त खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट हँडवर विकेटचा मारा. चांगला चेंडू तो देखील लॉंग स्टॉपला गेलाय. फिल्डरांना मागं प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे चेंडू हातामध्ये घ्यायचा नाहीये. चेंडूला कोणीही स्पर्श करायचा नाही. षटक क्रमांक संपुष्टात येत आहे. चौथं 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा धावफलकावरती आहेत. कारण रन रेटनं जर बघितलं तर 39 धावा धावफलकावर लागतील. 6च्या प्रोजेक्ट स्कोरनं जर गेले तर 40 धावा धावफलकावर लागतील आणि 8च्या सरासरी रन रेटनं जर पुढे गेला तर धावा मात्र 46 धावफलकावर लागतील. आणि ही जर धावसंख्या 12ने घेतली तरच आपण 50+ जाऊ शकतोय. शेवटच्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 22 धावा 4 बाद 22 असं आपल्याला समीकरण पाहायला मिळते. डीजे नंतर 5वं षटक ज्याच्या ताब्यात दिलं गेलंय अर्थातच वेगवान गोलंदाज रणजित. फुलटॉस स्लोअर फुलटॉस इथं फंबल क्षेत्ररक्षण गॅप भेदण्यास असक्षम. डीप मधून प्रोटेक्शन देतोय कव्हर मध्ये आणि त्याचाच पाहायला मिळालं. डीप कव्हरला जर क्षेत्ररक्षक नसता तर चौकार पाहायला मिळाला असता. परंतु
क्रिकेटमध्ये जर तर असता याला महत्व नाही. सध्याच्या घडीला काय करता हे देखील महत्वाचं ठरत आहे. फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय कारण महत्वाचं ठरत आहे. 23 धावा बलकावरती आहेत. पुढचा चेंडू रणजित यांचा. हो यावेळी बघायला गेलं तर थोडंसं बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय. कव्हरचा फिल्डर मात्र क्षेत्ररक्षण दर्जेदार करतोय. त्याच्या जोरावरती आणखीन एक धाव धावपलकावरती लागली गेली. 24 धावा धावपलकावरती आहेत म्हणजे 24 धावेला संघाची धावसंख्या 24 धावा धावपलकावरती आहेत. थँक्यू सो मच प्रशांत पाटील युवा मंच यांच्याकडून स्वतः माझ्यासाठी समालोचनासाठी देखील 100 रुपयाचे पारितोषिक दिले. खरं तर क्रिकेटसाठी दिले जातात म्हणजे चांगला झेल, चांगला बॅटिंग, चांगली बॉलिंग यांच्यासाठी दिलेत. थँक्यू सो मच. समालोचनासाठी आपण पैसे दिलेत. स्वप्नीलजी थँक्यू सो मच. यांच्याकडून आले 100 रुपयाचे पारितोषिक स्वप्नीलजी फोरंगे यांच्याकडून समालोचनासाठी. 27 धावा धावपलकावरती आहेत. आपण बघतोय सौरभ आणि करणची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा 4.2 मध्ये झाल्यात. थोडस संघ जर बघायला गेला तर थोडस अडचणीत सापडलाय आणि सापडल्यानंतर तयारी त्यांनी दाखवली गेली. आता मात्र वेग वाढवण्याची तयारी रणजित याच्यावरती होऊ शकते का हे पाहावं लागेल. पुढे शफल झालाय, फटका जबरदस्त परंतु तेवढंच ताकदीनं क्षेत्ररक्षक आला. फिल्डर जबरदस्त झालाय. जैन संपलाय सौरभचा खेळ. आणखीन विकेट डाऊन. क्रमांक 5वी 27 वर आणखीन एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. खर तर 7व्या नंबरवरती अजम मुल्ला हा एंटर होता ना आपला. अजम मुल्लाच सध्याच्या घडीला आतमध्ये ट्रॅक मध्ये आलाय आणि आता जबाबदारी स्वीकारणार. 27 धावा. प्रेक्षकांना जो सामना पाहिजे होता ते थोडस आपल्याला कमी धावसंख्या पाहायला मिळते जरूर, परंतु रसिक प्रेक्षकांना जागा सोडू नका कारण लो स्कोरचे सामनेच जबरदस्त होतात. 27 धावा धावपलकावरती आहेत आणि यानंतरचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. जरूर आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय म्हणजेच रणजित याच जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याच्या जोरावरती हातचा कारनामा एक चांगला झालाय. 27 शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले स्पेल संपण्यासाठी. फुलटाच लोअर फुलटाच वेगामध्ये फसवलं गेलंय. बघायला गेलं तर स्वतःच्या डोक्यावरती हात देखील ठेवा. सरप्राईज गेंद आपल्याला पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या क्षणी हातामधली चतुराई आहे ती पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर एक स्लोवर फुलटच संपुष्टात आलाय हा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला रणजित चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. प्रभावी गोलंदाजी सध्या प्रभावित केले त्यानं स्वतः संघाला देखील रसिक प्रेक्षकांना देखील. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस परंतु पायावरती ऑन साईडला टर्न करून मारलाय. डी मधून प्रोटेक्शन देतो. 1 रन वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. गोलंदाजाने थोडी एक चूक केली जरूर. ती चूक सोडली तर 2 षटक त्याने टाकलेत आणि 13 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि त्याच दरम्यान स्पेल त्याचा संपुष्टात येतोय म्हणजेच षटक क्रमांक 5 संपुष्टात येते. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा धावपलकावरती. डीजे षटक क्रमांक 5 संपुष्टात आले. सर 29 धावावर 5 विकेट आहेत. काय वाटतंय किती धावा अजून 2 मध्ये वर येत?
अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी आपण आहोत. 6वी ओव्हर 29 वरती 5 विकेट आहेत. थोडासा लो स्कोर मॅचच्या दिशेने वाटचाल होतीये आणि सचिन बॉलिंग लाईन वरती पुन्हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. धावसंख्येमध्ये एक चीज भर पडतीये. 1-2 धुवाधार बॅटिंग थोडीशी अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांना हवी आहे. मोठ्या स्कोरची मॅच हवी आहे. मोठ्या स्कोर मध्ये धुवाधार बॅटिंगची आपल्याला IPL मध्ये सवय झाली आहे. लो स्कोरची मॅच बघण्याची मानसिकता आपली उरत नाही, परंतु ती मानसिकता बनवावी लागेल. जसे विजय सर म्हणाले तसे पुन्हा एकदा फुल टॉस आणि लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव होतीये. लो स्कोरच्या मॅचेस सुद्धा तेवढ्याच अटीतटीच्या आणि रंगतदार होतात. आपल्याला सेकंड इनिंग पर्यंत वाट पाहावी लागेल की कुठपर्यंत ही मॅच जातीये, कशी जातीये. अतिशय लो स्कोर मॅच आहे, तिखट मारा होतोय. पहिल्या 5च्या 5 ओव्हर अतिशय तिखट मारा झाला, भेदक मारा झाला, लाईन अँड लेनचा चांगला मारा. सचिनचा पुढचा एकदा सुंदर असा चेंडू, स्लोअर लेनचा चेंडू, लोअर लेनचा चेंडू आणि लोअर हाईटचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी होते ती सचिन कडून. विलास पाटील फाउंडेशन पाठीमागच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण थोडेसे वन साइडेड मॅच मारून फायनलला प्रवेश केलाय, परंतु थोडस फायनल मध्ये अपेक्षित स्कोरच्या दिशेने वाटचाल होताना उत्तम असा डीप मिड विकेटच्या दिशेने तिथेही मिस झेल होतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट मध्ये आणि एक झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. आउट करण्याची संधी ड्रॉप होतीये. दरम्यान धावा काय रोखता आलेल्या नाहीये. एक सुंदर आणि सोपसा झेल त्या ठिकाणी थोडासा अंदाज न आल्यामुळे ड्रॉप होतोय. त्यामुळे थोडासा या जीवदानाचा फायदा मात्र करण आणि आझमला घ्यावा लागेल. पुढच्या अजून 7 ओव्हरच्या मॅच मध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असताना पुढचा पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बाद होतोय तो खेळाडू. नाव काय? आउट कसं आहे? हिट विकेट झालाय तो अझम. 32 ओव्हरची 6वी विकेट पतन होते ते विलास पाटील फाउंडेशनचं. विकेटवर विकेट पडते, ठराविक अंतराने विकेट पडते. तो दबाव मात्र अजून झेलता आलेला नाही विलास पाटील फाउंडेशनला. ती उभारी घेता आलेली नाहीये. पहिल्या ओव्हर पासून आपण बघतोय पहिल्या ओव्हर मध्ये महत्वाच्या विकेट्स डाऊन झाल्यानंतर प्रति ओव्हर महत्वाच्या विकेट्स मात्र पॅव्हलियनच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहिली आणि त्याच्यातून उभारी घेताना मात्र फार अडकळताना दिसतोय तो विलास पाटील फाउंडेशन. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 32 बाय लॉस ऑफ 6 विकेट. अतिशय भेदक मारा होतोय तो सचिन कडून. बॅट्समनचं नाव स्वप्नील पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. शेवटच्या काही चेंडूमध्ये थोडस नेत्रदीपक आणि धुवाधार फलंदाजी डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का पाहूया. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि तो धावबाद होण्याचा त्या ठिकाणी चान्सेस आणि धावबाद होती. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली आणि पुन्हा एकदा एक विकेट. या ओव्हर मधली दुसरी विकेट एक रनआउटच्या दृष्टीने एक हिट विकेट. ज्या क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की आत्मघाती विकेट आहेत त्या हिट विकेट आणि रनआउट विकेट दोन्ही विकेट या ठिकाणी गेल्याने अजून विलास पाटील फाउंडेशनचा मात्र अजूनही अडचकळत आणि अडचणीची सुरुवात तशीच राहिलेली आहे अंतापर्यंत. 7वी विकेटचं पतन झालेले 33 या धावसंख्येवरती. 6वी ओव्हर दरम्यान संपते. 5-5.5च्या सरासरीने ही धावसंख्या आणि शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये किमान सन्मानजनक धावसंख्या उभा राहायची असेल तर किमान 10 ते 15 धावा उभा राहाव्या लागतील तर डिफेंड करायला तुमच्या गोलंदाजांना ते सोपं जाईल. प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो 40चा आहे, परंतु त्याच्या पलीकडे मजल मारण्याची ताकद विलास पाटील फाउंडेशनच्या फलंदाजांमध्ये आहे. डीप फलंदाजी आहे. त्या फलंदाजांना थोडासा या 6 चेंडूंमध्ये रिस्क घेऊन बॅटिंग करावी लागेल. एका दुसरा षटकार एका दुसरा चौकार करून धावसंख्या 40-45च्या पुढे न्यावी लागेल तर थोडासा डिफेंडिंग स्कोर आपल्या गोलंदाजांसाठी ते उभा करू शकतील. पाहूया आपला साठी सागर स्वतःसाठी दुसरं आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन आलेला आहे. राऊंड द विकेटचा मारा करतोय तो सागर, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन्स आणि 1 विकेट घेतली होती तो सागर. आणि फलंदाजीसाठी आहे तो करण आणि सौरभ. करण पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचं बघतो. आपण पहिल्यापासून बघतोय की या पिचवर कोहलीचं पिच हे स्पिनिंग बॉलिंगला जास्त साथ दिलेली आपण पाहतोय. बॉल पिच वरती नमी आहे, चेंडू उसळी घेत नाही, चेंडू लोअर राहतोय, त्यामुळे थोडासा खेळण्यासाठी फलंदाजांना अडथळा होतोय आणि तीच बेस्ट गोलंदाजी होतीये.
पुढचा चेंडू पुन्हा हाफच्या दिशेने टोलवलाय, मिड ऑफच्या डोक्याच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. या इनिंग मधला हा एक महत्वाचा चौकार आहे. अंतिम क्षणी आलेले हे चौकार आहेत आणि हे महत्वाचे चौकार मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. आणि ही धावसंख्या जर 45च्या दिशेने गेली तर आपल्याला खरोखर आपण जे मगापासून म्हणतोय तो डिफेंडिंग स्कोर होईल, एक रंगतदार स्कोर होईल आणि एक आपला बचावात्मक स्कोरच्या दिशेने विलास पाटील फाउंडेशन वाटचाल करतोय. 37 धावसंख्या धावफलकावरती, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही काही होऊ शकतं. एका दुसरा पुन्हा षटकार, एका दुसरा चौकार, सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला निश्चित उपलब्ध करून देतील. सचिनचा पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, वेगळं काहीतरी करून वेगळ्या धावा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न मात्र फेल होतोय, असफल होतोय. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्येमध्ये काही भर पडत नाहीये आणि त्या दृष्टीने 37 असताना सचिनचा पुन्हा एकदा चेंडू उंच जातोय मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी 2-3 फिल्डर प्रयत्न करतायत. एक धाव होतीये, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्यावरती, धावफलकावरती वाढ होतीये आणि निश्चितच अंतिम सामना, उत्कंठावर्धक सामना. सर्व प्रेक्षक साधारण 12 वाजलेत. जनसेवा पर्व KPLचा अंतिम थरार अनुभवण्यासाठी सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितच एक दर्जेदार खेळ आपणास पाहायला मिळतो, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये ऑफ साईडच्या डोक्याच्या एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु तोही असफल होतोय. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी असताना धुवाधार फलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये धावसंख्येमध्ये मात्र काय आता भर होत नाहीये. शेवटचा चेंडू आणि फुल टॉस डीप विकेटच्या दिशेने चेंडू जातो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी कॉल होते, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते का पाहूया. नाहीये, एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा रन आउट आणि स्कोर होतोय तो 40 बाय लॉस ऑफ 8 विकेट, 41 टू विन. विजय सर. 40 धावा म्हणजेच विजयासाठी करावं लागतील त्या 41 धावा. प्रेक्षकांनो जागा सोडू नका, कारण हा याच्या अगोदरची मॅच म्हणजेच सेमी फायनलची मॅच आठवा. 50 धावा डिपेंड केल्यात याच गोलंदाजाने विलास पाटील फाउंडेशनच्या संघानं. म्हणजेच हा सामना देखील आपल्याला तसाच पाहायला मिळणार आहे. एका साईडला विलास पाटील फाउंडेशनचे संघ मालक सन्माननीय महादेवजी मामुलकर असतील, दुसऱ्या साईडला शंभूराजीचे कृष्णाजी लवटे सर असतील. यांच्या माध्यमातून हे दोन्ही संघ आज फायनल मध्ये आपण बघतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि त्याच्यानंतर जाऊ आपण थेट सामन्याच्या दिशेने. आठवण करून द्यावी वाटते 1983 ची भारत आणि वेस्ट इंडिजच्या वर्ल्ड कपची. वेस्ट इंडिज बादशाह होता. 1976चा वर्ल्ड कप पहिला विजेता वेस्ट इंडिज, 1980चा दुसरा विजेता वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि 1984ला वेस्ट इंडिज. जगामधलं वातावरण असं होतं की वेस्ट इंडिज वन साइडेड वर्ल्ड कप नेणार, एकही प्रतिद्वंदी त्यांच्या समोर उभा राहू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया बाहेर गेला होता, न्यूझीलंड बाहेर गेला होता 83ला. सगळे दिग्गज संघ बाहेर गेले असताना भारतासारखा एक डार्क हाऊस, ज्याला झिम्बाब्वे बरोबरची एक मॅच 17वरती 5 विकेट असताना कपिल देवने ती विजयी मिळवून दिला होता आणि डार्क हाऊस स्वरूपात भारत फायनलला आला होता. वेस्ट इंडिजचा ओव्हर कॉन्फिडन्स होता की आम्ही वन साइडेड मॅच मारणार. इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी दिली आणि इंडियाचा लो स्कोर झाला. वेस्ट इंडिजला वाटलं की आम्ही वन साइडेड मॅच मारू, परंतु त्यानंतर इंडियन ड्रेसिंग रूम मध्ये कपिल देवनं आपल्या खेळाडूंमध्ये जे काय प्रेरणास्त्रोत भरलं, जे काही त्यांना आत्मविश्वास दिला, त्या आत्मविश्वासाचं रूपांतर असं झालं की रॉजर बिन्नी असेल, कपिल देव असेल, यांचा भेदक मारा आपण बघितला. VVS रिचर्डचा चाल झेल कपिल देवने साधारण 20 ते 25 यार्ड्स मागे जाऊन घेतलेला पाहिला आणि ती लो स्कोर मॅच, विश्वचषकाचा अंतिम सामना, न भूतो न भविष्यते, इतिहासात अजरामर झालेली मॅच इंडियाने जिंकली. जो लो स्कोर मॅच आजपर्यंतचा वर्ल्ड फायनलचा होता, त्याच पद्धतीनं कोतोलीच्या मैदानावरती ही वर्ल्ड कपची फायनलची मॅच आपण पाहतो आहोत. त्याच पद्धतीने जनसेवा महापर्वची फायनलची मॅच पाहताना आपल्याला त्याच
मॅचची आठवण झाली आहे. ही लो स्कोरची मॅच होती आहे. 41 टू विन आहे 42 बॉल्स मध्ये. गोलंदाजाचा भेदक मारा विजय सरांनी आठवण करून दिली की या संघाने मागची मॅच होती ती लोअर मॅच सुद्धा डिफेंड केली होती 50 स्कोरची. त्यामुळे गोलंदाजांमध्ये दम आहे, गोलंदाज दम रखते हे. आणि फलंदाजांना सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्ट्रॅटेजीने काम करावं लागेल आणि 42-41चा टार्गेट चेसच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. दरम्यान दुसऱ्या इनिंगचा स्कोर सुरू होतोय. निश्चितच महापर्व केपीएलचं 19चं अगदी सेकंड इनिंग संपूर्ण या टुर्नामेंटची. विजय सर. हो ब्लॉक होल पहिला चेंडू आपण बघितलं तसाच आणि ब्लॉक होलवरती आपण बघतोय कारण पहिल्या चेंडूवरती थोडासा आवाज द्या. पहिल्या चेंडूवरती ब्लॉक होल म्हणजेच आता सुरुवात यावेळी करणला सुरुवात केली. आता लक्षात ठेवा बॉल टू बॉल झाले 41 चेंडूमध्ये 41 धावा म्हणजेच आता समीकरण चेंडू गडीत झाले. कोण कसा खेळणार कोणता संघ जिंकणार हे देखील महत्वाचं आहे. परंतु समोर मोठी विकेट संधी आली आणि संधी दवडली. प्रेक्षकाच्या तोंडावरून आवाज देखील पाहायला मिळालाय. संधी होती संधी दवडली. शेवटच्या क्षणी चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणी बॉल कंडक्ट करताना चुकी झाली आणि परिणामतः हा विकेट वाचली मित्रांनो. म्हणजेच आता संघर्ष करावा लागणार. वाट्याला आलाय तो संघर्ष झेलावा लागणार आणि झेलेला संघर्ष विजयाची अंघोळ देखील घामानं घ्यावी लागणार आहे. कारण हे केपीएलचं नवं पर्व आहे. एवढ्या सहजासहजी जिंकणं अशक्य आणि अशक्य आहे. संयम ठेवावा लागेल. गोलंदाजी डागवरती अरे बॅट लॉब करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला अगदी 2 धावांसाठी आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत पाटील युवा मंच स्वप्नीलजी फिरंगे यांच्याकडून. म्हणजेच आता गोलंदाजीसाठी इथं देखील पैशाचे पाऊस घ्या की घ्या. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 अरे बॅट लॉब करण्याचा सागर याचा इरादा होता. फिल्डिंग बघायला गेले तर चांगली करावी लागणार आहे. शेवटचा मुकाबला आहे, फायनलचा मुकाबला आहे आणि फायनलच्या मुकाबल्यामध्ये या चुका ज्या आहेत तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण या जर चुका केल्या तर तुम्हाला मात्र या सुंदर अशा ट्रॉफी पासून मुकावं लागणार आहे. म्हणूनच म्हणतात की मैदानाच्या आतमध्ये आपण आता आपलं जे सर्वस्व आहे आपलं जे सर्वोत्तम आहे ते द्यावं लागेल. नंदू उल्पे स्ट्राईक वरती रिव्हर्सचा फटका. एवढं शक्य नाहीये कोणाला मारतायत कारण समोर एक चांगला गोलंदाज आपण बघतोय. परंतु दुसऱ्या साईडला नंदू उल्पेने हे कारनामे बरेच वेळा केलेत. अगदी बघायला गेलं तर वाईटिश बघितला चेंडू त्याच्यानंतर आपलं पोझिशन चेंज केली. स्वीटशीटचा प्रयत्न जरूर केला आणि त्याच्यानंतर चेंडू थेट एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये आलाय. म्हणजेच परिणाम बघण्यासारखा. चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिला शेवटचा चेंडू. अरे बाबा बसलाय बॅटने लॉब करण्याचा प्रयत्न फसलाय. झटका क्रमांक पहिला. बॅक टू बॅक परतावं लागतंय. नंदू उल्पे बॅक टू पॅव्हिलियन. दबाव बड़ा है मुकाबला कड़ा है और दिल में जोश खड़ा है. जो इस पर वो जीत गया वही असली बादशाह बड़ा है. मैदान नक्कीच आहे फाइनलचं. फाइनल का मैदान है. यहाँ हर वार तूफान है. जो आज डटकर खेलेगा वो असली विजेता महान है. इथं कसं फलंदाजी. पहिल्याच षटकामध्ये नंदू उल्पे यांना बॅक टू पॅव्हिलियन पळतावं लागलंय. दबाव प्रेशर. मी सांगितलं होतं हे छोटं मैदान जरी मागून छोटं असलं तरी धावा करणं सोपं नाहीये या मैदानावरती. आणि फायनलचा मुकाबला त्याच्यामध्ये तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार.
तुमच्या वाटेला. आणि करणनं पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती नंदू उल्पे यांना आघाडी पाठवलंय. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये फक्त धावा किती आहेत? 4 आणि विकेट मात्र घेतली. चेंडू गणितचं समीकरण बघा. चेंडू शिल्लक आहेत 36, धावा बनवायचे आहेत 37. चेंडू गणित एक चेंडू कमी आहे, म्हणजेच आता 10 जास्त करावी लागणार आहे. परंतु दुसऱ्या साईडला गोलंदाजी ट्रॅकवरती जबाबदारी दिली सौरभ याच्यावर, कारण यानं 6 मॅच केल्यात, 7.2 सामना केला, .20 टाकल्यात, म्हणजे प्रभाव दाखवलाय. यावेळी आडव्या बॅटने लॉब करण्याचा प्रयत्न फसलाय जरूर. इथं जर हातामध्ये चेंडू आला असता तर आणखीन एक विकेट, महत्वाची विकेट. सागर महाडिक सध्याच्या घडीला बघायला गेलं तर एक शांत, संयमी आणि चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर नंदू उल्पे गेल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सचिन आत आलाय. आणि क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला, अर्थातच आकाश सुतार याच्याकडे बॉल गेला आणि त्याच्यानंतर तो त्याने देखील फील्ड केला. म्हणजेच होम ग्राउंडचा हा फायदा आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला इथे ओळख निर्माण केली जाते. आणि पुढचा चेंडू वाईटिश, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर आणि याच्यावरती एक धाव. म्हणजे या धावा मात्र रोखाव्या लागतील, कारण फायनलचा सामना आहे. अशा धावा जर दिला तुम्ही तर अगोदरच धावा कमी, म्हणजे दुष्काळात 13वा म्हणता महिना ना तो हाच तो. आणि दुष्काळात 13 महिना करून चालणार नाहीये. इथं पाऊस बदा पडतोय, परंतु त्याच्यानंतर थांबल्यानंतर जे वारं येते ना ते आपल्याला गरमी देऊन जाते. तसंच आपल्याला नंतर शेवटच्या क्षणी होऊ शकते. आणि हा चांगला चेंडू, तो चेंडू डॉट पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर चेंडू गणितचं समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळणार आहे. चेंडू 34, धावा 35 बनवायचे आहेत. अटीतटीचा सामना, एकदम शांतता मैदानात, कुणी बोलायला तयार नाहीये, कुणाची हितगुज जायला तयार नाहीये, सगळी शांत सामने बघतायत. म्हणजे फायनलचा मुकाबला याला म्हणायचा. षटकारला 200 रुपये आहेत आणि इकडं आणि चौकारला 100 रुपये आहेत. म्हणजेच काय पैसा ढीक इथं प्रशांतजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलजी फिरंगे यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं गेलंय. यावेळी बॅटर लॉब काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय, फटका फसलाय. परिणामतः मित्रांनो ह्या सामन्यानं आता मात्र मोड बघा. मी सांगितलं होतं की जागा सोडू नका, महत्वाचं आहे. सर्व गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा 2 खर्च केला, त्याच्यानंतर विकेट घेण्यासाठी सज्ज झाला. हे प्रेशर आहे, दडपण आहे. जेवढे डॉट चेंडू जातील तेवढं प्रेशर फलंदाजावर येईल आणि परिणामतः विकेट टाकून देखील जाईल. म्हणजे डॉट चेंडू काढणं महत्वाचं. यावेळी समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवला, लॉब केलाय, चेंडू जातोय सीमा पार, आला यावेळी एक टप्पा, चौकार. आणि या फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. जसं स्वप्नील फिरंगे यांनी सांगितलं होतं की प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्या बाजून हा चेंडू डॉट जातोय. म्हणजे जो डॉट चेंडू शेवटचा चेंडू असणार या ओव्हरचा आणखीन एक, तो टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. आणि शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आपण बघतोय. प्रशांत पाटील फाउंडेशन युवा मंच तर्फे स्वप्नील फिरंगे यांच्याकडून 100 रुपयाचं, प्रत्येक चौकाराला 100 आणि षटकाराला 200. शेवटचा चेंडू सौरभ याचा राऊंड विकेटचा मारा, आडव्या बॅटला लाभ केलाय, चेंडू हवेत आणि आलाय फिल्डरच्या कवेत. झटका क्रमांक 2, बॅक टू पॅव्हलियन परततो यावेळी सचिन.
इट्स इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आणि त्याच्यावरती विकेट डाऊन क्रमांक दुसरी. आता समीकरण मित्रांनो चेंज झालंय. रसिक रक्षक हो, आपल्याला जसा सामना पाहिजे होता तो सामना या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आले. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गेल्यात. जिंकण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा बनवायचे आहेत. 31 रंग अटीतटीचा मोड आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची नजर या सामन्याच्या दिशेनं. पण थकून चालणार नाही. पायी फुपाटा दिसेल वाटा, दिसेल वाट नवी. बघूया ही वाट कोणाच्या बाजूने झुकते. महत्वाचं आहे, महत्वाची आहे, कारण गोलंदाजी डाकवरती आपल्याला पाहायला मिळतोय करण चव्हाण. करण चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. महत्वाची 1 विकेट घेतली. समोर असणार आहे सागर माडिक. बेस्ट वर्सेस बेस्ट. बघूया कोण बेस्ट होतोय. चेंडू टाकला जातोय. ओहो चेंडू हवेत आहे. ट्राय केला जाईल का? ट्राय जरूर. हातचे कॅच घेणं गरजेचं आहे. अवघड जरी कॅच या सामन्यामध्ये शेवटच्या सोडून चालला नाही, सोपा करावा लागणार आहे. कारण मित्रांनो बघायला गेलं तर 40 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आहे. सागर सारखी विकेट जर मिळाली असते तर सामन्याचं रूपडं चेंज झालं असतं. आणि आता सागर मैदानात आहे म्हणजेच शंभूराजे एकदम बिनधास्त खेळणार आहे. कारण त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये जरी 15 धावा जरी लागल्या तरी सागर माडिक मारू शकतोय. आणि तोच आत्मविश्वास आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतो श्री शंभूराजे स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर विलास पाटील फाउंडेशन या दोन संघांच्या दरम्यान ही जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. बारा मध्ये लो ब्लॉक कॉल. सागरला देखील रोखला यावेळी करण यानं. ही ओव्हर सर महत्वाची आहे कारण हा स्पेन जर बघितला तर करणचा या ओव्हर नंतर संपुष्टात येतोय. दुसरं षटक आहे आतापर्यंत बघायला गेलं तर 8 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. महत्वाची 1 विकेट गेली. श्री शंभूराजे स्पोर्ट्स आणि या विलास पाटील फाउंडेशन यांच्या दोघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसाचा हा शेवटचा रंगतदार सामना. महामुकाबला केपीएलचं हे ज्वर आणि हे पेटलेलं मैदान आज क्षमणार आजच्या रात्रीनंतर. कारण इथं मात्र विजयासाठी प्रत्येक जण झटतोय, प्रत्येक जण मेहनत घेतोय, संघर्ष करतोय आणि गोलंदाजी रॅकवरती करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू ब्लॉक होल मारलाय. जरूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्वतःवरती नाराज झाला. फॉलो थ्रू मध्ये बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणे एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु स्वतःकडून ती अपेक्षा होती कारण धावा कमी आहेत हे त्याला देखील माहिती आहे. हातामध्ये बॉल बसलेला नाही आहे. त्या क्षणी एक धाव वेगानं काढली गेली. स्ट्राईक वरती आता आपण बघतोय सागर माडिक्याला खामोश ठेवले. आतापर्यंत 5 मध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे खेळाय सागर माडिक. तर दुसऱ्या साईडला सतीश 1 चेंडू मध्ये 1 धाव. करण हो हो काय चेंडू. अगदी बघायला गेला तर बाउन्सरचा तिकट मारा कानाच्या अगदी जवळून. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि चेंडू हळूच कानामध्ये सांगून झालाय गिरीश का गाणं सुने का गया. आणि असंच पाहायला मिळालंय आणि जबरदस्त कारनामा होतोय. 14 मध्ये 2 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सागर माडिक अजूनही मैदानाच्या मध्ये स्थिरावलाय. महामुकाबला महाफायनलचा हा थरार महाकेपीएल मध्ये. हो आणखीन एक जबरदस्त चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते, जरूर दाद मागितली जाते, परंतु पंच फेटाळून लावतात. अपील फक्त 2च ठिकाणी केली जाते, एक क्रिकेटच्या मैदानामध्ये पंचांकडे आणि दुसरी म्हणजे न्यायालयात. परंतु इथली पंच जो डिसिजन देतील त्याच्यावरती फायनल निर्णय अंतिम आणि तो देखील जे काय ते स्पष्ट. दबाव बघायला गेलं तर दोन्ही संघ थकलेत जरूर.
प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक यावेळी आलंय. ब्लॉक होल मारला, ऑन साईडला खेळून काढलाय, फक्त हलकी हाताने धाव मिळेल ती एक. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सागरसाठी प्रशांत पाटील युवा मंच स्वप्नीलजी फिरंगे यांच्याकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आलंय. धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 3 संपुष्टात आल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता 24 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 26. मना है ना रुकना मना है, आज बस जीत को छूना है. ये फाइनल है मेरे दोस्त. यहाँ हर खिलाड़ी को खुद को साबित करना है आणि साबित करतायत. एका साईडला साबित केले करण चव्हाण यांना, तर दुसऱ्या साईडला आता मात्र ही गरज ओळखून सध्याच्या घडीला आपण बघतोय सागर माणिक स्ट्राईक एंडवरती आहे. समोर मात्र त्याच्या असणार आहे गोलंदाजी रॅकवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, सौरभ मगदुम, ज्यानं कारनामा केलाय मागच्या मॅच मध्ये देखील. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, काय चेंडू टाकलाय, ऑन साईडला टर्न मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त एफर्टच्या जोरावर क्षेत्ररक्षण जबरदस्त केलंय. एका धावेवरती शमवलंय, म्हणजेच एका धावेने संघाची स्ट्राईक रोटेट झालाय. जरूर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 23 मध्ये 25 धावांची गरज. रसिक प्रेक्षक या सामन्याची वाट बघत होते. वाटत होते की धावसंख्या मोठी असल्यानंतर सामने मोठे असतात. नाही, चूक, रॉंग. आणि त्याच्याबरोबर हा सामना छोट्या धावसंख्येचा आपल्याला पाहून देतो. या सामन्यामधले रंग काय आहेत, या केपीएलचा रंग कसा आहे आणि त्याचबरोबर मुकाबला खडा कसा आहे. आणि अटीतटीच्या या सामन्यामध्ये 23 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ. ओहो, चांगला चेंडू पंचाने घोषित केलाय. अगदी वाईट चेंडू म्हणजेच बाहेर गेलाय. अगदी बघायला गेलं तर पंचांचा डिसिजन वाईटचा इशारा, म्हणजे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकवली जाते. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. 3.1 चा सामना. हो, वाईटीशी वारकार टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्याच्यानंतर पंचांच्याकडे दाद मागितली जाते वाईट साठी यावेळी बॅटर कडून, परंतु ती फेटाळली जाते. कौतुक करावं लागेल पंचांचं. अगदी डोळ्यात तेल घालून पंचगिरी. मुकेशजी शिंदे दुसऱ्या साईडला आकाश. हो, यावेळी चांगला फटका खेळण्यात जरूर लॉंग ऑफचा जो फिल्डर आहे त्याने क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय आणि त्याच्या जोरावरती आपण बघतोय एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. मधलंच 3.3 चा सामना झालाय. 7-7 ओव्हरचा सामना आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ 1.3 मध्ये फक्त 9 धावा खर्च केलेत. हळूहळू हा सामना फायनलचा आणि फायनलचा सामना आता मात्र विजेता कोण होणार ही चमचमणारी महाविजेतेची ट्रॉफी कोण जिंकणार याच्यासाठी हारण संग्राम. ब्लॉक होल अगदी बघायला गेलं तर चांगला चेंडू, परंतु लेग स्टंपच्या अगदी बाहेरून गेलाय. पंचाने इशारा केलाय व्हाईट मध्ये. या ओव्हर मधलं 2 चेंडू वाईट आलेत. थोडस ह्या 2 धावा आहेत त्या महागात शेवटच्या क्षणी पडू शकतात. येस, पडू शकतात. पंचांनी देखील मान डुलवली. त्याचं कारण ह्या धावा ज्या आहेत ते रोखणं महत्वाचं आहे. फायनलच्या सामन्यामध्ये प्रेशर जे असतं ते नक्कीच पाहायला मिळतंय. पुन्हा एक सागर याचा फायदा आहे, लेफ्टीचा फायदा. आणि पंचांनी घोषित केला वाईटचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. आता मात्र या सामन्यामध्ये या ओव्हरमध्ये 3 चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतात. सौरव गोलंदाजी दर्जेदार केली. धावा कमी असताना चांगली गोलंदाजी केली. 11 धावा फक्त खर्च केल्यात आतापर्यंत. या ओव्हरचे 3 चेंडू झालेत, म्हणजे 1.3 चा सामना केलाय. 11 धावा खर्च केलेत, 1 विकेट घेतली. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतःमध्ये आत्मविश्वास भरतोय. दमलाय, थकलाय, परंतु थकना मना आहे. जीत अभी बाकी आहे. यावेळी आडवा बॅटने लॉक केला. ऑन साईडला चेंडू जातोय फिल्डरच्या मध्ये 2 धाब्यांसाठी, म्हणजे या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडू गणितचं समीकरण आता आपल्याला चेंज होताना पाहायला मिळते. आपण बघतोय समीकरण. चेंडू शिल्लक आहेत आता 20. धावा बनवायचे आहेत त्या 19.
ओहो, आणखीन एक ब्लॉक जबरदस्त मारलाय, अस्त्र वापरलंय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट जर असता तर नक्कीच विकेट गेली असती. परंतु इथं सागर माडिकचं नशीब आज स्वतः कष्टानं आणि मेहनतीनं गाजवताना षटक क्रमांक 4 शेवटचा अखेरचा चेंडू बाकी. गोलंदाजी डाकवरती आपण सौरभ याला बघतोय, शेवटचा चेंडू असणार आहे आणि तो देखील महत्वाचा, कारण 23 धावा फलकावरती आहेत. अजूनही 18 धावा विजयासाठी 19 मध्ये. यावेळी अरे बॅटल लाभ केलाय ऑन साइडला फिल्डर, याची कसरत शेवटच्या क्षणी आतमध्ये चेंडू टाकण्यात यशस्वी झाला. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात या फिल्डर साठी देखील. काय कारनामा करतोय, आपलं सर्वस्व आपले एफर्ट्स पूर्ण लावतोय ताकदीने आणि याच दरम्यान धावा वाचवल्यात, दोन धावा वेगाने घेतल्यात. काय चेंडू टाकला त्याच्यानंतर बघायला गेलं तर चांगला फटका. फिल्डराचं कौतुक लांबून येऊन अगदी शेवटच्या क्षणी आपले सर्व एफर्ट्स टाकलेत. चेंडू अडवण्यात यशस्वी झालाय, याला म्हणतात फायनल मुकाबला आणि त्याच्यामध्ये या फिल्डरनं आपलं दिलेलं समर्पण. म्हणजेच आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 16. अठरा चेंडू 16 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 16 धावा कशा केल्या जातात हे देखील महत्वाचं ठरणार आहे, कारण फायनल मुकाबल्याचा प्रेशर या मात्र जुगारून टाकलं गोलंदाजी ट्रॅकवरती. विशाल आणि पहिला चेंडू टाकलाय आणि तो देखील बघायला गेलं तर पंचांकडून इशारा देखील येतोय. बघूया काय इशारा येतोय. नो बॉल, म्हणजेच म्हणतात की दुष्काळात 13वा महिना. काय सांगतोय, काय ऐकायला पण येईना. आणि त्याच दरम्यान नो बॉल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 18 मध्ये 15 धावांची गरज. हळूहळू आता श्री शंभूराजे स्पोर्ट्स विजयाच्या दिशेनं जाताना. यावेळी हवाई सफर, चेंडूवर खाली आहे फिल्डर, झालाय जबरदस्त झेल, परंतु नो बॉल, फील्डचा चेंडू आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. कारण ही गरज आहे, लक्षात ठेवा. कारण काही जणांना वाटलं होतं अरे बापरे कॅच झाला, सागर माडिक जातोय की काय, परंतु नशिबाची साथ अशी मिळते. याला म्हणायचं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं चालू असलेली त्याची मेहनत आणि त्याला मिळालेली नशिबाची साथ. 17 मध्ये 14 धावांची गरज आहे. 27 धावा फलकावरती आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज विशाल आणि याच्यावरती मोठा प्रहार. यावेळी मात्र चुकी नाही, फिल्डरनं जबरदस्त घेतला जेल. संपला यावेळी. सतीश बॅक टू पॅव्हिलियन. बघायला गेलो तर दोन्ही संघ लढतायत, झगडतायत. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघासाठी, कारण याने क्रिकेट आणि क्रिकेट या जबरदस्त खेळाला पुढे जाऊन दाखवलंय. दोन्ही लढतायत, म्हणतात की नाही जरी आज साथ नशिबाची, अम्मा असं कसली खंत नाही, लढत राहा तू निर्धार. ही कहाणी इथं संपत नाही, कारण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्ही हारत नाही. आणि सुरू झाला दोघांच्या मधल्या शेवटच्या सामन्यातील आता मात्र बॅटल. 4थं षटक, 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. दुसऱ्या चेंडूवर विकेट. विशाल कारनामा दाखवायला सुरुवात केली. ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये. राज पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हो, यावेळी हलक्या हाताने खेळलाय. फिल्डिंग मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल घेताच येत नाहीये. काय वैशिष्ट्य आहे काही माहिती नाही, परंतु खरं तर
ह्याच्यात एक चूक दिसून येते. फिल्डर ज्यावेळी चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत हातापर्यंत येतोय त्याच्या अगोदरच हात मग क्लोज केले जातात. परिणामतः तो चेंडू शरीराला धडकून पुढे जातोय. म्हणजेच चेंडू मागं उडणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काम देखील करणं गरजेचं आहे. फायनलच्या सामन्यामध्ये अशा धावा देणं संघासाठी घातक. विशालाचा पुढचा चेंडू सागर माडिक याच्यासाठी आव्या बॅटला ऑफ काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एक वेगाने घेतली, दुसरी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, दुसरी घेण्याचा प्रयत्न होतोय कारण शतरक्षक फुंबल झालाय. त्याच्यावरती आणखीन 2 धावा. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता 14 मध्ये 11 धावांची गरज. सागर माडिक यांच्यासाठी या षटकारासाठी 200 रुपये आलेत. आडव्या बॅटला लाभ केलाय ऑन साईडला आणि कुठं जातोय चेंडू हे देखील महत्वाचं आहे. आणि चेंडूवर मिळेल ती फक्त धाव किती. फिल्डर गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव सर, एकच ना धाव. दोन धावा. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळतोय 32 या आकड्यावरती स्कोर जाऊन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठे फटकेबाजीची तयारी केली जरूर, परंतु त्याच्यानंतर सागर माडिकनं अगदी बघायला गेलं तर एक धाव असं जोडत गेलाय. विजयाच्या समीप जातोय. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं. षटक क्रमांक संपुष्टात येते 5 ओव्हर समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायचे आहेत त्या 8. सागर माडिक याने जर षटकार मारला तर स्वप्नील पुरंगे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. आणि यावेळी आडव्या बॅटला लॉब केला ऑन साईडला, परंतु जातोय डिक्रेल झोन मध्ये. रिव्हर्स शॉटचा फटका आणि त्याच्यावरती मिळतील त्या 2 धावा. या 2 धाब्यांना आता मात्र समीकरण बदललंय. रसिक प्रेक्षकांना देखील कळलंय हा सामना हळूहळू शंभू राजे स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतंय. म्हणजेच काय तर विजयाचा हा महामुकुट, हा विजयाचा माळ आपल्या गळ्यात संघ घालताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 5 धावांची गरज. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. पुढचा चेंडू शरद गोलंदाजी ट्रॅकवरती आणि शरद यानं आपला कारनामा यावेळी दाखवलाय कारण आता 10 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायचे आहेत त्या 5. चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. हा देखील चांगला चेंडू. आणखीन एक डॉट चेंडू. 9 मध्ये 5 धावांची गरज. पुन्हा एक चेंडू. दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर शेवटचा आता 3 धावा शिल्लक आहेत. दोन्ही संघांच्या दरम्यानचं शेवटचं बॅटल महामुकाबला. जनसेवा महा KPL पर्व 9 मधले 3 धावा विजयापासून दूर आहे. श्री शंभूराजे स्पोर्ट्स आपल्या जोरावरती या मोठा फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. आला यावेळी विजयाचा चौकार आणि महा KPL 2026 मध्ये पर्व 9चा विजेता ठरतोय शंभू राजे स्पोर्ट्स संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. मुश्किल से कहने की उलट न करने हमसे, हर हाल में जीतने का हुनर आता है हमें. मैदान में जंग जारी थी, हार और जीत की बारी थी, लेकिन सबसे पास जिगर था.
आज बाजी उशी किती जिसकी खेळ की भावना भारी थी इथं मात्र जबरदस्त खेळाच्या जोरावरती श्री शंभूराज स्पोर्ट्स संघाने जिंकलाय हा सामना आणि विजयाचा प्रशांत पाटील युवा मंच यांच्याकडून आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील फिरंगे साहेब यांच्याकडून या चौकारासाठी आले 200 रुपयाचं पारितोषिक सागर माडिक यांच्यासाठी क्रमांक विलास पाटील फाउंडेशन साववाडी संघमालक मामुलकर साहेब यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल
समस्त जनसेवा केपीएल कमिटीकडून सर्वांचं विशेष असं अभिनंदन. दोन्ही संघ मालक यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बक्षीस वितरण सोहळ्यात सहभागी व्हायचा. करण अनेक माहिती की जनसेवा महा केपीएल पर्व 9 या संघामध्ये समाविष्ट असलेले 16 संघ आणि त्या संघांचे सर्व संघ मालक यांनी कृपया इथे असतील तर लवकरात लवकर बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये स्थानापन्न व्हायचं. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्याने समोर यायचं इकडे. जनसेवा महा केपीएल पर्व 9 अतिशय खेळमेळीत आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये श्री शंभूराजे स्पोर्ट्स कोथुली या संघाने प्रथम क्रमांक मिळवून आजच्या या जनसेवा महा केपीएल पर्वाचा शेवट केला. आदरणीय कृष्णात लवटे साहेब लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं.